पर्यंत पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून M60 ग्रेडचं RMC रॅपिड क्विक सेटिंगचं जे मटेरियल आहे ते वापरून पेवरने हे कम्प्लीटपणे तो जो टनेल आहे तो कम्प्लीट करण्याच्या सूचना दिल्यात। त्याचं नियोजन केलंय। आपण पाहिलं की ज्या ठिकाणी प्रिकास्टचे पॅनल टाकण्याची आवश्यकता आहे प्रिकास्टचे पॅनल देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे तो टनेल पण या गणपतीला जाण्यापूर्वी तो टनेल कंप्लीट करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे नियोजित वेळेमध्ये तेही काम होईल। त्याला ॲडिशनल जे काही मशिनरी आहे, मॅनपॉवर आहे, जे काही त्याला लागणारं मटेरियल आहे विशिष्ट प्रकारचं, ते सगळं उपलब्ध आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हा टनेल आता एकाच टनेलमध्ये दुहेरी वाहतूक होते। आता तो टनेल कंप्लीट झाला तर 2 टनेलमधून जाणं येणं होईल आणि गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळेल आणि आमची इच्छा आहे या दोन्ही टनेलमधून गणपती बाप्पा मोरया करत गणेश भक्त गेले पाहिजे चाकरमानी आणि त्यासाठी डे नाईट हे टनेलचं काम होईल आणि मला वाटतं ह्या सर्व टीमने ठरवलेलं आहे की हे टनेल कंप्लीट करून हे दोन्ही टनेल आपल्या वाहतुकीसाठी उपलब्ध होतील, जेणेकरून वेळेची बचत म्हणजे जिथे 10 मिनिटांमध्ये हा जो परिसर आहे, हा जो काही जी रुंदी आहे, लांबी आहे, अंतर आहे ते 10 मिनिटांमध्ये पार होईल। त्यामुळे या टनेलचा दुसऱ्या टनेलचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांना होईल। या कशेरी बोगद्याची पाणी करण्यात तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात। हा महामार्ग पूर्णपणे 200 किलोमीटरपर्यंत तुम्ही आज दिवसभर पाणी केलेली आहे। तुमच्या तब्येत देखील बरी नाही आणि तरी देखील तुम्ही फील्डवर नाही, याच्यामध्ये शेवटी फील्डवर काम केल्यावर ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या अडचणी काय आहेत, तिथे आपल्याला काय वापरलं पाहिजे, तिथे काय कोणाला सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात। म्हणून माणगावमध्ये पण मी SP-ना सांगितलं, कलेक्टरला सांगितलं की माणगावचा जो आता बायपास होईपर्यंत हाच रस्ता वापरायला लागेल, पण तिथं वाहतुकीचं नियमन करावं लागेल। तिथे पूर्णपणे ट्रॅफिक पोलीस वॉर्डन अधिकचे लावावे लागतील, जेणेकरून कुठेही ट्रॅफिक होणार नाही। अशा प्रकारच्या सूचना मला देता आल्या प्रत्यक्ष स्पॉटवर आल्यामुळे। तिथून MTHL मधून आपण उतरतो, खाली पळसपे फाट्याला येतो, तो जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड देखील DLC RMCने आपण करण्याच्या सूचना दिल्या। तिथं देखील वाहतुकीचं नियमन करण्यासाठी नव्या मुंबईच्या पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे जिथं जिथं आता रस्ते छोटे आहेत, आपण तात्काळ त्या ठिकाणी गणपतीपूर्वी करू शकत नाही, तिथं वाहतुकीचं नियमन ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डनच्या माध्यमातून प्रशासन करेल, जेणेकरून कुठेही वाहतूक कोणती होणार नाही। आणि ज्या ठिकाणी आता आपण पाहिलं काही ठिकाणी रस्ता खराब आहे, तिथे जे रेडीमिक्स जे आहे 60 ग्रेडचं ते टाकलं की तेही टिकेल। जिओ पॉलिमर टेक्नोप्लास्ट जे आहे तो जो एक प्रकारचा मेथड आहे ते तर तुम्ही बघितलेलं आहे आणि दुसरं हे RMC पॅनल ते तुम्ही बघितले नाही प्रिकास्ट, तर त्यांनी तो अख्खा रस्ता बनवला। आमची गाडी पण त्याच्यावरून आली, तुमच्याही गाड्या त्याच्यावरून आल्या। या अशा प्रकारचं 3 ते 4 प्रकारचं टेक्निक या रस्त्यामध्ये आपण वापरतोय, जेणेकरून हा गणपतीपूर्वी मोठा दिलासा चाकरमान्यांना मिळाला पाहिजे। शेवटी आपण ग्राउंडवर फील्डवर जेव्हा उतरतो आणि काम पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष ज्या काही कारवाईच्या सूचना आपल्याला देता येतात आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं की सर्व्हिस रोड बायपास सोडून दिलेत, कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत। अशा कॉन्ट्रॅक्टरची फक्त टर्मिनेशन करून किंवा त्याच्यावर ब्लॅकलिस्ट करून भागणार नाही, कारण त्यांनी जो बायपास केला असता, त्यांनी सर्व्हिस रोड केला असता तर लोकांचे ऍक्सिडेंट झाले नसते, लोकांचे जीव गेले नसते। म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्ट आणि टर्मिनेशनची कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील झाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। अशा कॉन्ट्रॅक्टर जे लोकांच्या जीवाशी खेळतात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। पुन्हा अशा प्रकारचं त्यांना पुनरावृत्ती अशा या कामामध्ये
हायगय कुणी करणार नाही हा मेसेज देखील या समाजामध्ये गेला पाहिजे आणि असे जे काही टाइमपास करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना देखील धाक बसला पाहिजे, जरब बसली पाहिजे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोकणवासियांची पॅचवर्क या रस्त्यावर आता पावसामध्ये डांबर टाकून पॅचवर्क होणार नाही, ती गिट्टी टाकून रॅबिट टाकून पॅचवर्क होणार नाही, ते निघतंय. आणि म्हणून आपण नवीन प्रकारचं एक मेथड जे आणलेलं आहे हे टिकणारं आहे, टिकाऊ आहे. आपणही पाहिलं की 1 तासात कंप्लीट ते दगडासारखं होतंय, दुसऱ्या तासाला गाडी सोडली जाते. त्यामुळे नवीन टेक्निक जे आहे SMC आणि इतर आमची जी काही टीम आहे त्यांनी केलेले आहेत. काही रस्ते असे केलेले आहेत त्याच्यामध्ये फायबर पण आहे, त्याच्यामध्ये सिमेंट पण आहे, त्याच्यामध्ये स्टील पण स्क्रॅब आहे. अशा प्रकारचे सगळं जे आहे हे नवीन मेथड या ठिकाणी वापरण्यामुळे खड्डे दुरुस्त होतील, ते खड्डे पुन्हा होणार नाहीत. पण पावसानंतर या संपूर्ण हा जो मुंबई गोवा रस्ता आहे हा आमचे नॅशनल हायवेचे अधिकारी, स्टेट PWDचे अधिकारी, जे अधिकारी आहेत हे संपूर्णपणे अतिशय क्वालिटीचं काम करतील. आणि जे उर्वरित जे काम थांबलेलं आहे त्याचा देखील त्याला नवीन चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमून हे बायपास असेल किंबहुना जे फ्लायओव्हर आहेत मधले ओव्हरब्रिज आहेत हे सगळे ब्रिज जे आहेत हे जेवढे स्ट्रक्चर आहेत ही स्ट्रक्चर देखील तात्काळ युद्ध पातळीवर ही टीम करेल आणि कायमस्वरूपी या मुंबई गोवा हायवे जो आहे याला या लोकांना दिलासा मिळेल. कोकणवासियांची मागणी आहे महामार्गाला गणपतीच्या आधी लक्ष दिलं जातं, गणपतीनंतर तुम्ही चुकीच्या ठेकेदारांना काम दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आता यापुढे मात्र दर्जेदार ठेकेदारांना काम देण्यासाठी राज्य सरकार कशामध्ये मी त्यांना सांगितलं नॅशनल हायवेला पण याच्यामध्ये जे काही लोक काम घेण्यासाठी फार कमी पैशाची निविदा भरतात, काम करत नाहीत, ते काम सोडून देतात, दुसऱ्याला देतात, आपला फायदा त्याच्यातून घेतात आणि लोकांना वेठीस धरतात. तर त्यासाठी मी स्वतः गडकरी साहेबांशी पण बोलेन की याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही अटीशर्ती टाकल्या पाहिजे जेणेकरून असं फसवाफसवीचं काम कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंबहुना विलंब करण्याचं काम, डिले करण्याचं काम करण्याची संधी मिळणार नाही. अशा प्रकारचं देखील नियोजन त्याच्यामध्ये केलं जाईल आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाहीत याची काळजी आपण घेऊ. महामार्गाला जोडणारे जे अंतर्गत रस्ते आहेत ते देखील चांगले बनावे जेणेकरून गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल. दुसरं याच्यामध्ये आपण आणखी हा जो काय मुंबई गोवा हायवे जो आहे याला आपण पर्यायी ऍक्सेस कंट्रोल रोड, ग्रीनफील्ड रोड करतोय. MSRDC त्याचा DPR तयार करते आहे. तो मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत आहे. जसं मुंबई पुणे झाला, मुंबई नागपूर झाला, तसं मुंबई सिंधुदुर्ग त्याचंही DPRचं काम सुरू आहे. मग तो टोटली ग्रीनफील्ड आहे, ऍक्सेस कंट्रोल आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याला दिलासाही मिळेल, त्याला वेळ लागेल, परंतु तोपर्यंत या रस्त्याला पूर्ण फुलप्रूफ लोकांना वापरासाठी योग्य करण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. नाही, याच्यामध्ये गणपतीपूर्वी आता 7 तारखेला गणपती येत आहे, 3-4 तारखेपासून लोक जायला सुरुवात करतात. तर त्याच्यापूर्वी या रस्त्या जिथे जिथे डागडुजी करायची आहे, आता जिथे जिथे अशा प्रकारचं जे काही वाहतुकीला अडथळे आहेत ते दूर करायचे आहेत त्या सूचना दिल्यात आणि अधिकारी पण सर्व अधिकारी या टीम म्हणून काम करतायत आणि सगळ्यांनी मनावर घेतलेलं आहे. मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दिलासा मिळेल. चला सावकाश